तुमचे बँक अकाउंट जर बंद झाले किंवा तुमचं बँक अकाउंट फ्रीज करण्यात आले आहेत आणि अशा अकाउंटला ॲक्टिव्ह करायचं आहे किंवा फ्रीज अकाउंटला अनफ्रीज करायचं आहे, तर कशा प्रकारे करायचं हे मी आज तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघा, कारण मी तुम्हाला ही पण माहिती देणार आहे की जे अकाउंट तुम्ही ॲक्टिव्ह कराल, पण ॲक्टिव्ह केल्यानंतर तुम्हाला माहिती पडेल की ह्या अकाउंटमध्ये बँकेने भरपूर सारे चार्जेस लावलेले आहेत किंवा ह्या फ्रीज झालेल्या अकाउंटला ढेर सारे चार्जेसनी भरलेले आहेत. त्यामुळे ते पहिले भरण्यासाठी सांगेल, पण त्या चार्जेसला पण आपल्याला झिरो करायचे आहेत. त्यामुळे व्हिडिओ नक्की बघा. महत्त्वाचं म्हणजे अकाउंट बंद का होते किंवा अकाउंट फ्रीज का होते हे जाणणं खूप गरजेचं आहे. काही वेळेस आपल्याकडे एक किंवा एकपेक्षा जास्त अकाउंट असतात. त्यामुळे आपण काही अकाउंटकडे दुर्लक्ष करतो आणि अशा वेळेस ते अकाउंट यूज न केल्यामुळे पण बंद होऊ शकते किंवा काही कारणामुळे बँक स्वतः बंद करते ज्यावेळेस केवायसी रिपोर्ट आपण त्यांना दिलेला नसतो. लेटेस्ट अपडेटमध्ये पॅन कार्ड, आधार कार्ड बँक मागते, पण आपण अवॉइड करतो. अशा वेळेस पण अकाउंट बंद होते. अकाउंट ॲक्टिव्ह करण्यासाठी फर्स्ट स्टेप आहे, आपल्याला बँकेत व्हिजिट करावं लागेल आणि केवायसी अपडेटमध्ये पॅन कार्ड, आधार कार्ड द्यावं लागेल आणि सोबत आपल्याला ॲक्टिव्ह करण्यासाठी अकाउंट ॲप्लिकेशन सुद्धा द्यावं लागेल. जर तुम्हाला बँकेत व्हिजिट करण्यासाठी वेळ नसेल पण तुमच्याकडे नेट बँकिंग असेल, तर नेट बँकिंगने तुम्ही लॉग इन करून केवायसी अपडेटमध्ये जाऊन तुम्ही तुमचे आधार कार्ड, पॅन कार्ड अपलोड करून सुद्धा अकाउंट ॲक्टिव्ह करू शकता. जर तुमच्याकडे नेट बँकिंग नसेल तर तुम्ही फटाफट त्या बँकेचा ॲप डाउनलोड करा आणि इन्स्टॉल केल्यानंतर OTP व्हेरिफिकेशन करून तुम्ही केवायसी अपडेटमध्ये जाऊन सुद्धा तुम्ही आपला अकाउंट ॲक्टिव्ह करू शकता. जर तुम्ही केवायसी देऊन पण तुमचा अकाउंट जर ॲक्टिव्ह होत नसेल, म्हणजेच तुमचं अकाउंट फ्रीज केलेलं आहे आणि फ्रीज केलं आहे, तर तुम्हाला बँकेकडनं माहिती कळावी लागेल की हे अकाउंट का फ्रीज केलंय. कारण फ्रीज करण्यामागे काही कारण असू शकतं, जसं इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडनं नोटीस आली असेल किंवा बँकेला मेल आला असेल कोर्टाद्वारे, तर अशा परिस्थितीमध्ये हे अकाउंट फ्रीज केलं जातं. तर ते तुम्हाला जाणून घ्यावं लागेल आणि जर कोर्टाकडून आहे तर कोर्टाकडून ऑर्डर घ्यावी लागेल. इन्कम टॅक्सकडनं बंद झालंय तर तुम्हाला टॅक्स डिपार्टमेंटमध्ये जाऊन ते लेटर घ्यावं लागेल अकाउंट अनफ्रीज करण्यासाठी आणि तेव्हाच ते अकाउंट अनफ्रीज होईल. आता सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे की आपण अकाउंट तर अनफ्रीज केलं या अकाउंट आपण ॲक्टिव्ह केलं, मग त्यावेळेस बँक काय सांगते की बाबा हे चार्जेस आहेत ते तुम्हाला पे केले पाहिजेत. ते चार्जेस पे करणार तेव्हाच तुमच्या अकाउंटमध्ये तुम्ही बाकीचे ट्रान्झॅक्शन करू शकता. मग आता ते चार्जेसची अमाऊंट भरपूर मोठी असू शकते. आपल्या अकाउंटमध्ये चार्जेस झिरो करण्यासाठी बँक मॅनेजरला ॲप्लिकेशन द्या की मी हे चार्जेस पे करू शकत नाही, कारण भरपूर वर्ष मी हे अकाउंट ऑपरेट करू शकत नव्हतो. त्यामुळेच बँकेने भरपूर काही चार्जेस लावलेले आहेत, तर ते तुम्ही झिरो करा. जर बँकेने ते ऐकले नाही तर तुम्ही बँकेच्या हेड ऑफिसमध्ये मेल करू शकता आणि हेड ऑफिसला मेल केल्यानंतर सुद्धा अगर चार्जेस झिरो झाले नाही तर तुम्ही RBI पोर्टलमध्ये लोकपालमध्ये कंप्लेंट करू शकता. आणि ऑनलाईन कंप्लेंट कशी करायची त्याच्याबद्दल मी वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे, तो नक्की तुम्ही पहा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आपल्या आय बटनमध्ये. बँक अकाउंट बंद झाल्यानंतर किंवा फ्रीज झाल्यानंतर कशा प्रकारे आपण चालू करू शकतो हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहिलं. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा. थँक यू फॉर वॉचिंग माय चॅनल अतुल जोंधळे मराठी.